नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या पाईपची सुरक्षा राम भरोसे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगली गवत वाढलेलं आहे आणि जर चुकून या ठिकाणी आगीची घटना झाली तर लाखो रुपयाचे हे पाईप जळून खाक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठली सुरक्षा नाही आहे. लाखो रुपयाचे पाईप हे उघड्यावर या ठिकाणी पडलेले आहेत. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आहे. विघ्नसंतोषी लोकांकडनं जर या ठिकाणी आग लावण्यात आली तर यामध्ये पाईप जळून खाक होऊन लाखोचं नुकसान होऊ शकतं. तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्यांनी या जलवाहिनीचा ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदारांनी या पाईपची सुरक्षा केली पाहिजे. पाईप इतरत्र पडलेले आहेत आणि सुरक्षा राम भरोसे असल्यामुळे हे पाईप चोरीलाही जाऊ शकतात. परिसरामध्ये या ठिकाणी कचरा टाकलेला आहे आणि त्या कचऱ्यामुळे आग लागून लाखो रुपयाचे पाईप जे आहेत हे जळून खाक होऊ शकतात. बरेचसे पाईप या ठिकाणी वाहनामुळे खराब झालेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इतरत्र हे टाकलेले पाईप आहेत. या पाईपची सुरक्षा राम भरोसे दिसते. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी या पाईपच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करणार आहेत किंवा या ठिकाणी जर आगीची घटना झाली तर पाईप जळून खाक होतील. शिरगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये जलजीवनचे पाईप असेच ठेवण्यात आले होते व अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमध्ये लाखो रुपयाचे पाईप जळून खाक झाले होते. उद्या अशी घटना झाली तर याला नगर परिषद आणि ठेकेदार जमा असन. हे पाईप नागरिकांच्या पैशामधनं खरेदी केलेले असतात, पण यांची सुरक्षा या ठिकाणी काही दिसत नाही. गेल्या वर्षभरापासून हे पाईप या ठिकाणी पडल्याचे दिसत आहेत, पण इथे सुरक्षासाठी कुणी व्यक्ती नियुक्त केलेला नाही आहे. त्यातच या ठिकाणी राडा रोड आणून टाकलेला जातोय. काही राडा रोड हा पाईपवर टाकण्यात आलेला आहे, त्यामुळं पाईपचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी पाईपवर राडा रोड टाकलेला आहे. त्यामुळं तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या पाईपची सुरक्षा केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकायच्या आहेत त्या ठिकाणी हे पाईप वापरावे अशी नागरिकांची मागणी आहे. जर या ठिकाणी आगीची घटना झाली तर काही तासामध्ये होत्याचं नव्हतं होईल. त्यामुळे ह्या पाईपची सुरक्षा जी राम भरोसे आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या ठिकाणी जे जंगली गवत वाढलेलं आहे ते बाजूला काढलं पाहिजे. जर आगीची घटना झाली तर यामध्ये लाखो रुपयाचे पाईप जे आहेत प्लास्टिकचे पाईप ते जळून नुकसान होऊ शकतं. तर बघूयात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला जाग येते का एखादी घटना झाल्यानंतर अग्निशमन बंब पाठवून दिला जाईल. नागरिक प्रतीक्षा करत आहेत या पाईपची सुरक्षा ही केव्हा होणार आणि हे जलवाहिनी टाकण्यासाठी त्वरित वापरले तर बरे. आणि अनेक दिवस हे उन्हामध्ये जर राहिले, ऊन वारा थंडी, तर हे पाईप खराब होऊ शकतात. त्यामुळं लवकरात लवकर नगर परिषदेने ह्या पाईपचा उपयोग करावा आणि हे पाईप सुरक्षित ठेवावेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.